आपण मला ओळखलं असेल तू मला मेल्यांना ओळखायला काय झालं का कोकलतोय माझी ओळख करून देतो माझं पूर्ण नाव लक्ष्मण माझं लक्ष्मण बाबा नाही ना लक्ष्मण यशवंत चिकटे शॉर्टकट लई चिकटे पण नावात काय असतं पण चिकटे पाहिजे सोडून द्यायचा मी या गावामध्ये आमचं कुटुंब आम्ही इनमेन 2 नाही इनमेन 3 एक माझा जोडीदार माझी बायको आणि मी ज्या लक्ष्मण बाबाला सांगितलं होतं तेव्हा की मला ही बायकोची आज 10 वर्ष झाली अजून काय चिंपल हालायचं नाव नाही पाळणा हालायचा म्हणतच नाही काशी केली पंढरपूर कुठल्या क्षेत्रात जेवढी देवस्थान आहेत तेवढी देवस्थानं केली पण अजून देव काय माझ्या पदरात एखादं चिंपल टाकावं असं अजून वाटत नाही पण आज भाऊजी बोलले की वा रवी भाऊजी या इकडं आमची गरजा तुम्हाला नक्की पावेल आणि माझा भाचा पण म्हणाला बाबा काय हरकत नाही कधी पोरगी देशील तेव्हा देशील पण तुला नक्की सका सका माझा काही हरकत नाही पण एकदा गरजायचं गवत लावणारच आणि माझी गरजाई पावणारच त्याबद्दल काही प्रश्न नाही पण तसंच मी वारीला जाण्याचा निर्णय करतो जाऊया म्हटलं चला सगळी लोक जाताना आपण पण जाऊया काही हरकत नाही तिकडे पण जाऊ पण आपल्याला जादा वेळ नाही त्यामुळे आपण जेवढी कलाची फास्ट बघायची माझ्या जोडीदाराला पहिला बोलावून घेतो म्हणजे आमचे नवरा बायको 2 आणि म्हणतो काय विचारतो कोण तसा माझ्या जोडीदाराला पहिला बोलावून घेतो अरे धोंड्या अरे धोंड्या तुला शिव्या देतात तू इकडे पुढे ये नाहीतर खोटवाडी झालाय काय करणार कुणाच्या पर्सनची इकडे पुढे येऊन काही ते बोल उमेश मोरेंच्या पर्सन याची बायको दांडफाय करून मारायला आली अरे पण त्याचं काही तर नुकसान केलं नसेल नुकसान केलं नाही उमेश मोरेंचं नुकसान काहीच केलं नाही मग काय म्हणजे काय ना काही नुकसान केलं नसेल त्यांना काय मी शिव्या दिल्या तू त्याला शिव्या दिल्या काय म्हणाला फक्त मेलो सांगेल त्याला काय बोलणार होय होय तू त्याला काय म्हणाला मेलो चालेल सांगेल अरे मेलो चालेल म्हणजे गाडवाई सीमित झाली ना काय म्हणतो नाहीतर काय आपली म्हैस बांधून ठेवली होती म्हैस कशाने बांधून ठेवली होती डायरेक्ट बांधून ठेवली होती कशाने बांधली होती बांधून ठेवली खाऊन टाकला म्हशीने दावत खाल्ला मग आता बांधत कशा साखर जोडल्या साखर त्यांच्याकडे बांधले म्हशीला साखर मग आता काही सुटणार नाही साखर जोड पण खाऊन टाकला म्हशीला साखर दंड पण खाल्ला भेटला नाही का सगळे बसलं दावा खाल्ला इतकंच मान्य करेल पण साखर दंड खाल्ला बरं मग आता म्हशीला बांधलेच कशाने सांग अहो साखर जोड खाल्ला दावा खाल्ला आता लगेच बांधून मग कशाने बांधलेच सांग सुटलीन बांधून मी इकडे मारू नको अरे मारू नका म्हणजे काय सुत्री बांधलेत आता ती म्हैस थांबेल काय इकडे गाभण आहे ना लागतो तुला सुटलीन बांधले मग आता म्हैस सुटणार नाही ते सुटेल कशी काय सुटणार नाही अहो मेलं की साखर जोड खाल्ला तेव्हा बत्तीची पडून गेली पॉइंट आहे तुझ्या बोलण्यात पॉइंट आहे तुझा कोणतरी गुरु चांगला मिळाला लक्ष्मण बाबा आले लक्ष्मण बाबा आहे तुला काय अडचण भासली तू मला सांग काय एक एक नग भेटतात मी याला म्हणतो सुतीड बांधून ठेवले म्हशीला सुतीड काय सुटतात काय बरं आता ओळख राहिली असेल अहो आपली ते म्हैसून ते वांगी घालणार ना तिथपासून म्हैस कुठला लागली
म्हैस फुकलाय लागली. म्हैस एक सर्दी फुकलाय लागली. अरे मग काहीतरी तिला डॉक्टर का काहीतरी औषध उपचार कर ना. सिलेंडरचा ड्रम लावला. कशाला? शेण काढायला. अरे पण ते ड्रम काढून ती म्हैस तो पण भरला. तो ड्रम भरला. एवढी म्हैस फुकलते. हो आता हारा लावून ठेवला. ड्रम काढला तर आता हारा लावलाय. हो तरी पण काय म्हैस हारा पण भरला. अरे मग त्यासाठी ती म्हैस फुकण्याची थांबेल कशी? त्यावर उपचार काय ते सांग ना. हो पण आता डालगा लावून ठेवलाय. तुला खरंच कोण काय असं मिळालं नाही. अरे डालग्यात म्हणजे काय? हारा ड्रम इतपत ठीक आहे. म्हणजे शेत राहतो पाणी सगळं निघून जातो. म्हणजे काय गाडन लावलीच काय मिळाल्या? तरी पण हाताची काही कमी नाही. अरे मग त्याला काहीतरी उपचार म्हणून सांग ना. लक्ष्मण मामांनी औषध सांगितले. औषध सांगितले. अरे मला खात्री आहे ना काय झालं तरी लक्ष्मण मामा काय कमी आहेत काय? नाही नाही कमी नाही. औषध हे सांगणारच. एक नंबर. हा, मग औषध तुम्ही मला ऐकू दे. औषध काय बोलले माहितीये काय? ऐकू मला काय बोलतंय? पुढे पोटाखाली पाठीमधून पेंडा घाल. कोणत्याकडे पाठी पेंडा कशाला? अरे खायचं असेल ते पेंडा खायचा. पोटा खाल्ला की पेंड्या वागली की पेंडा काढता येणार. पेंडा आहे हागण्याचं साधन होतं, काढण्याचं साधन झालं. पण त्या पोटात जायला नको काय? याला सांगणार. मग त्याच्याकडे औषध त्याचा उपचार काय तुझं काहीच आहे? ते पांडुरंग जाधव आहेत हा. ना, त्यांनी मोठं औषध अरे सांगितलं. बघ मला माहिती होतं एकापेक्षा किती आहेत. ते सालो सालो करणार एक नंबर. त्याने औषध काय सांगितलं? औषध करणार एक नंबर. पण काय सांगितले? काय सांगितले औषध? औषध सांगितले. औषध सांगितले काय माहिती का? त्याने औषध काय सांगितले सांग. बोलले काजूची साला घ्यायची. काजूची सालं. हा. त्याचा रस काढायचा. काजूच्या सालांचं थोडक्यात तेल काढलं. हा. तो काढायचा. हा. आणि त्या म्हशीच्या तोंडाला फासायचा. मी याला सांगणार काजूचं तेल काढायचं आणि त्या म्हशीच्या तोंडाला तोंडाला फसायचं. फासायचं. म्हणजे काय होईल? म्हशीचं तोंड आलं की ते खाणार ना, म्हणजे हागणार ना. अरे काय हे काय उपचार झाले तुझ्याकडे? हे असलं उपचार गेले इकडे. अरे जर ते तेल लावलं जर हे असं तेल लावलं तर ती मेल्या तू काय म्हणतो ती खाणार नाही ती हागणार नाही. तिचं जर तोंड आलं ना तर ती हागायला जागणार नाही. याला सांगणार याला कोण काय करणार नाही का सकाळपासून? पण वाट बघून काय ही पोरं आल्यापासून मला एक सर्दी चिडवतात. ही पोरं सगळे आल्यापासून काय म्हणतात? आल्यापासून चिडवतात. तुला चिडवतात? हा, त्यांना सांगून ठेवा काय? नाकाला ते शेंबूड फेकून मारून देवाची आजी चप्पल अरे चप्पल पण फाटकी उतरवून आणली नाही. तू नको आलो. तुला काय येतो म्हटलं? हा? तुला काय येतो? मला नाक येतो. काय येतो म्हणजे भाषा नवीन आहे हो. काय नाही. समजतं. हॅलो हॅलो सात्विक का? हे बघ आता पोरं एकसारखी चिडवतात. तुझ्यासारखी पोरं चिडवतात मंडळी. म्हणजे रेल तुटते ना. हा रेल जाते त्याच्यावर. हा काय म्हणला मला नाक आला तर शेंबूड फेकून मारी. पण नाक येणं म्हणजे आपल्या भाषेत राग येणं. हा समजून घेऊया. हा मग तुला काय म्हटलं नाक येतो? केलूट आला म्हणून. हे बाबा नो त्याला केलूट काय म्हणता रे? बरं तुला काय म्हटल्यावर नाक येणार नाही? केलूट म्हणू नका. याला केलूट म्हणू नका. हा, मग माकड म्हणा. भावना माकड म्हणजे केंटाचा भावना. हा नग एक असा आता एक माझ्या कारभारीला बोलून घेतो. तुम्ही इथं जागा सोडायची नाही. नाही तर म्हणा मेल्याचं काय 10 वर्ष लग्न झाले अजून काय पाळणा आला नाही. आता नग पण तसा जातोय पण एकदा ओळख करून तर देऊया. मग जा पटकन हवं. अगं हे हलवे अगं हे हलवे आले आले. कोण आले तडमडायला काय समजतच नाही का बाई? करून देत नाही. काय अडचण आहे का?
नवऱ्याचं बायको स्वागत कसं करते बघा. कोण म्हणते तडमडायला आले. काय हा तिचा जमाना आलाय त्या पद्धतीने चिपळ हालायचा. मी जरा वेगळ्या तंत्रीत होतो. कुठल्या तंत्रीत होता? कसं आहे आज या कार्यक्रमाला इकडे आल्या कारणापासून म्हटलं चला गणसाई देवी माझी नक्की पावणार. कोणाला? आपल्या दोघांना नाही तर मला एकट्याला पण काय फायदा आहे. काय म्हणताय तुम्ही? होय होय म्हणजे 10 वर्षात तुम्ही इकडे कधी आलातच नाही. आलो पण ज्यांनी त्या सगळी खास मागणं टाकलं 10 वर्षात आलो पण कधी असं काही मुलाम कधी मागणं टाकलं पण यावेळी मागणं टाकायला आलो. बरं मी काय म्हणते? हा काय म्हणते? तुम्ही सकाळी उठल्यावर गेला ना कुठे हो? मी गेलो होतो मी फिरायला. कुठे? म्हटलं चला जाऊया थांबून आलो. आणि म्हटलं इथं बसली जेवली म्हटलं बघूया काय होईल ते होईल. सारखा आहो तुम्ही सकाळी एरवी एकदा आलो कारभारी आलं चला घरात. कारभारी आलं चला घरात. चला घरात म्हणायला 10 वर्ष झाली तरी अजून काय पाळणं हलायचं ना. काय आलं तू आल्याचं म्हणतेस आहे आलो चला घरात ते फक्त म्हणा. आहो म्हटलं. आहो आहो नाही आहो तुम्ही आहो सकाळी उठलात आणि तुम्ही निघून गेलात. हा हा? पाठी बायको काय करते काय नाही हे बघायला तुम्ही घरात किती वाजता येता हो? संध्याकाळी यायच्या टाइमात घरात संध्याकाळी येता तुम्ही. मंडळी बघितलं हा माणूस सकाळी जातो संध्याकाळी येतो परत आणखी संध्याकाळी जाणार दुसऱ्या सकाळी येणार. कसं 10 वर्षात पाळणं आलेलो. माझ्या बायको तुझ्या ठिकाण सांगितली ना पण हडबडशी त्याला सांगितल्यावर कळेल पण 10 वर्षात तुम्हाला कळलं का? फक्त तू त्याला फिगर सांग म्हणजे तो काय नाही फिगर सांगतो कोणाला ऐकायचं आजे आजे बोल तो पळाला माहिती आहे का? बरं मी काय म्हणते? तुला मी इथं बोलवलंय का आपल्याला पंढरपूरला मी पंढरपूर जायचं म्हणते वारीला तर मला देवदर्शनासाठी जाऊन येतो म्हटलं. तुम्ही एकटेच जाणार? नाही बघूया आपण जायचं म्हटलं एकटं जातो. अहो मी काय म्हणते आपल्या लग्नाला 10 वर्ष झाली बरोबर? होय होय. 10 वर्षामध्ये तुम्ही मला घराच्या बाहेर काढलेत का कधी? कसं काढणार हे आता बघितलं नाही लगेच तुझी फिगर विचारेल काढून सांग म्हणून मी लोकांना वाईट पण त्याचं वाटत असं काय काय लोक अगदी कडक पण असतील पण त्याला कारण हे त्यावेळी मला काही ऐकायचं नाही. म्हणजे तू येणार मला पंढरपूरला यायचं म्हणते काय हरकत नाही. बघा होय होय त्यावेळी नक्की मला बाहेर काढणार. सांगितलं शंकर मोरेना डालगा सांगितलं ते कशाला कारण तुम्हाला पोरा आली तर ठेवायची कुठे डालगा बोल मला होणार आहे. पण ती 10 वर्षाची 10 एकदा बनवली नाही याला मी तो डालगा सांगितलं. इकडे शंकर मध्ये सांगण्यापेक्षा ही अशी कला डालगा म्हणा हार वगैरे असं का हारा टोपली अशी वळण्याची कला जी आहे ना लक्ष्मण सुरेश गोरे हा त्याला सांग किमान माझ्या या लोक मालकाला 10 नाही पण 1 होण्यासाठी तर एका टोपला मला केवढा त्यावेळी मला पंढरपूरला नेणार नक्की. होय होय तुला बाहेर काढणार
काढणार ना मी आणि या सगळ्यांच्या डोळ्याला पहिला काळा घालला. बरोबर आहे तुला बाहेर काढताना बरोबर आहे ऐकू आता नाव घ्या बरं घे नाव नाव घे त्याला असं वाटायला नको नाव घे घे तू त्यानं पण जरा आपला जोडा आहे असं वाटून दे नक्की नाव म्हणा प्रश्न जाईल त्या गुलाबात कसा सांगितलंय तो काय माहिती बाबा तुला ही नवरा आहे तिचा पण नाव कुणाचा माझंच नाव हा माझं साधारण सा उचलून एवढाच घे नाही तर बाकीचं हे लगेच लागतील अरे बा भगवान नाही लक्ष्मण नाही चिंते बोललो ना माझा भाचा पण हसतोय मला बसतोय त्याला वाटतोय मामा एकदम पोरगी कधी पण काळजी करू कमी करायला या टायमाला चाललोय 100 शब्द हॅलो अनिल कांबळे मांडवकरवाडी यांच्या तुम्ही गप्रा गुलाबाचं नाही बोलतो चाफ्याच्या फुलाला वास नाही हा आता आवाज आहे बोल हाईट लहान पडते ना चाफ्याच्या फुलाला वास नाही म्हणे प्रेमाची वास आस नाही. हा शाबास चाफ्याच्या फुलाला वास नाही म्हणे प्रेमाची आस नाही. लक्ष्मणरावांच्या नाकावरती जो राग आहे ना तो माझ्या एक प्रेमाचा भाग आहे. ठीक आहे आता मी वारीच्या तयारीला लागतो हा चल आता जाऊया चला आमचा नवरा बायकोचा पेट ठरला तर माझ्या माणसाला पण सांगायचा आग लावला ते दूध काढून घेऊन ये म्हणून बघ गेलो ते गाय बाजूला आता पाणी मारलं तो काय एवढा असून वर्षाच्या डाव्या कोपऱ्यात अरे लाईट मारला ना मला अरे लाट पडले तर काय 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 मी म्हटलं परवा माहिती आली नाही तर एवढा असून कसा काय झाला नशिबाची पाणी कुठून मारलं तू पाणी पण कुठूनच मारणार पण हे सगळं करताना बघा किती घट्ट आहे डाव्या कोपऱ्यातच गेलास ना अरे मेल्याच्या वरच्या डाव्या कोपऱ्यात रेडा बांधला होता तेव्हा दूध काढणार याला अरे पण तुला मशीन फरकच नाही काढला काढा नाही तर बोलायची म्हणजे हात लावला फक्त एकच तुझ्या पण किमान एकच आजू हातात लागले मला आधी डॉक्टरकडे घेऊन चला का तुला काय झालं पाणी पिल्यापासून मुतायला पातळ पाणी पियाल्यापासून अरे पण पाणी प्यायल्याच लग्न होते हरिचंद मोरेने औषध सांगितले हरिचंद मोरेने औषध सांगितले माझ्या मेवण्याने म्हणजे चांगलं सांगितलं असणार सांग सर कोणत्या औषध सांगितलं पांढरं आपल्या तांदळाचा पीठ खा पांढरं लग्न होते म्हणून पांढरं तांदळाचा पीठ मग खाल्ला तांदळाचा पीठ सुका खाल्ला का भिजवून खाल्ला भिजवून खाल्ला त्याच्यामुळे काय झालं पांढरी पिंट आहे पातळच्या ऐवजी रंग बदलला आता लक्ष्मण मोरे यांनी सांगितले मामाने औषध याला खरा जुना जाणकारात माणूस लागतो मग त्याने काय औषध सांगितलं सांग ते बोलले की नाचण्याचा पीठ खा म्हणजे कशी शुगर वगैरे सगळी कव्हर वगैरे म्हणून तुला सांगितलं काय नाचण्याचं पीठ खा मग तो खाल्ला खाल्लं तुझी लगेच खाल्ली काय काली पिंट आहे अरे मग आता तुला नेमकं औषध तरी काय डॉक्टरकडे गेला पाहिजे आता पांडुरंग जाधवनी सांगितले काय सांगितली मोठं औषध सांगितले यांनी काय सांगितली ते बोललं की गव्हाचा पीठ खा म्हणजे तांदळाचा झाला नाचण्याचा झाला आता गव्हाचा सांगितलं त्याला ते गव्हाचं पीठ खाल्लं त्याच्यानं फरक पडला ना कारण घट झाली
तुला का तुला कुठं औषध गेला यांच्यात नाही ना गेला नाही एकच नाही तुला तुला काय मला कशाला बोलवली हा तुला बोलवली म्हणजे बघ जेवल्यापासून काय खाल्लं नाही आता जेवण्यापासून नाही तुला काय असेल पावच्या सगळ्या रिपोर्ट देतो मला माहिती सगळं हे बघ मी जातोय पंढरपूरला चाललोय मुलीच्या इथं आली पिना काय हलव नको पण आता ही काही मुलं आहे या इकडे भोसवाडी अजिबात कुणाची तक्रार येणार नाही ही काळजी तू घ्यायची हा? काय टेन्शन घेऊ नका मी येईपर्यंत तालाव ताल वाजून मी येईपर्यंत अजिबात काही करायचं नाही होतील ना त्याच्या त्या आवाजाने तरी होतील काय आणि आता त्या परमेश्वराची आपण काय त्याच्या लेवलवर जातो आणि आता आहेत की हा? नाल नाल आणायला लागेल ना होय, होय. लगेच डाळ बिना काही डाळ तू ठेव. डाळ तयारी झाली माझी. गटोडा बाकी शोभतो बाकी काय. फक्त आहे बघ हा जसा गटोडा काकव घेतलाय तसा फक्त पांडुरंगाशी सगळं बोलताना पण मला हा सगळं पुढं पण दे माझ्या पोटा पाण्याला पण दे असं फक्त म्हण हा अहो मी जाते म्हणजे बोलणार बोलणार ना तुम्हाला मला माहिती तू बोलायसाठी ती येते पाठी लागली पण चला हे संतांचे वेळ निघाले आपण माझ्या सुरुवात करू आवाज येतोय. मला वाटतंय कोणतरी वारी निघाले. काय करणार मी पण आयुष्यात येऊन कधी वारी चुकवली नाही पण काय करणार मी तर आणला आहे. कोणाचा तरी आधार घेऊन वारी पूर्ण करतो आणि कसं तरी पंढरीला जातो. बघ आता आपण मजल करत आता पायीवारी लोकांना पायीवारी पावती असं म्हणतात पायीवारी चाललोय. हे सगळे मेळ चाललेत तिकडे हे बघ ते सगळे येतात ते याला दोन देव काय खावलं मी इकडं मी इकडं इका पाहुणं पाहुणे पंढरीला चाललो काय नाही तर काय तर तुला काय मी बोल वेगळं वाटतंय गटोड बघ हो पाहुणं बाबा ह कधी
बा हे किती? दादा कशाला माझी उगाच तेल करतोय मला काय दिसत नाही बाबा. म्हणजे तू आंधळा आहे? हो हो हा हो नक्की काय? हो नक्की. काय दिसत आणि नाही आता बाबा? काय नाही बा बा कुठं आहे. काय नाही. बाबा, तुला काय हवा? बघ बघ त्याला काय हवं. बाबा हा कोण कधी कधी मोठे कोण. बापरे. हा आमचा रक्षक आहे रक्षक. हा इंदा केवढा आहे त्याचा? बाबा अरे हा तुला गडी आहे काय. हो गडी गडी जेव्हा लावली मेऱ्या घडी. त्याला गडी लागले ह्या अंड्याला कसा कळलं हो? त्याच्या बिल्डिंगला हात लावून पण त्याला दिसत नाही. मला ते दादा मी काय म्हणतो माहितीये काय. इकडे आम्ही इकडे इकडं हा बड्डे झालं ना चला मला मला अंडे घेऊन चला. तुला तुला पंढरत न्यायची? दादा कुणाला मला सांगतोय. अरे तुला एक आमचं झालं घोड त्या हा म्हणतो ना झाडलं घोड व्यायाने झालं घोड. दादा असं नका करू. काय अचानक का केलं? दादा मला घेऊन चला आणला माणूस आहे मी. किती घेऊन चला मी पंढरीला जातो. बाबा हे काय आम्हाला शक्य नाही. आम्हाला आपल्या नवरा आम्ही चाललोय. आमचं काय पद्धत पूजेपर्यंत आमच्यात पडू दे. बायकोन हा बाई माणूस आहे ना. ती बाई माणूस माझ्या सोबत आहे तुला काय गुलाबा करायचा आहे? चला चला हो. मला पण घेऊन चला पंढरीला. कुठं घेऊन चला? तेवढा पुण्य पण तुम्हाला. अरे बा पुण्य आतापर्यंत सगळं कमीच झालो तरी पण पुण्य मिळत नाही. घेऊन पुण्य मिळणार आहे काय? काय नको मी काय म्हणते हा. आता आपण दोघं जण जातो. हा येते हा असा नको तो लोणचा म्हणून सोबत मी अहो, देत नाही. काय म्हणते ते तरी ऐका ना. हा, काय? अहो, तो बिचारा आंधळा आहे. हा त्याला काय दिसत नाही काय ना. आता तुम्ही इकडे ओरडता तो बिचारा तिकडे जातो. बाई कशी बरी बोलते. मी बाईचा त्याला तुला बाईचा कसा लगेच समजतो? हो, बाईला काळजी एवढी बघा. ती काळजी आहे म्हणून. मी आणला माणूस आहे तिला किती काळजी आहे बघा. हो हो तुझ्या आणण्याची काळजी तुला बाई कुठे गेली. हा, बाईची काळजी म्हणजे बाई हे बघ बरं चला. आता ती बायको सांगते म्हणून तुला फक्त बा सोबत दे पण तुला आपला जिथं आमचं कधी जिथं आमची वारी संपल तिथं येत होता. झालं झालं बरं हा धरतो धरतो हा चल बोला. तुला काय झालं तुला माझ्यासोबत आहे त्याला आता आधार दिलाय तुला मला त्याला घेतोय बाजीला. अहो, तो बिचारा आंधळा पुढे पायाखाली दिसेना. धड पडला तर अगं इथून लगेच बाईच्या वासुऱ्या वास येतो काय गं? मला हे तुला संशय येतो ह्याला दिसतोय नक्की. मला सांग आता काय राव माहितीये काय. अहो, नाही. तुम्ही हे आधी वर्ण मानलाव ना. हा. मला काय समाधान नाही. म्हणजे आता मला तुम्ही जाऊ का काय. हा, तुला खांद्यावर हात टाकला पण तुला काय ते बाईच्या घरी तुला आवाज आला लगेच बाई थोडी समजते. बरं मी काय म्हणतोय. अरे चिपडू आता चिपडू आलाय. मला एक समजत नाही, ह्याला कसं कळलं चिपळून आला इथून? काय ह्याला? हा, आंधळा ना म्हणतो. काय हा लाईटी बघा. हा? काय ट्रॅफिक जाम झाली बघ, जाम. म्हटलं होतं ना ह्याला नक्की समजतंय. हा काहीतरी ह्याच्याकडे गौड बंगाल वेगळा आहे. अहो, तुम्ही काहीतरी बोलताय. अगं मग त्याला लाईट्या हा चिपळून आहे ह्या आंधळ्याला समजलं कसं? अहो, त्याला देवाने नाही, नाही. कानाचे ऐकण्याची मला कसं माहितीये काय. हा, काय होतं? गाडीचे हेडलाईट आहेत ना. हा. माझ्या डोळ्यावर डायरेक्ट आल्या. हो, लगेच मला समजतं. चला बरं झाला. काय झाला? हा, चला. घाट लागला काय. ह्याला कसं समजतो रे? कसं माझा पाय बघा कसं चढायला लागलं ते बघा. हे बघा
तू समजलो जेव्हा सपाटीला असता लाईटीचा झॅप समजलं पण हा कुंभाची घाट आहे हे आणल्याला कसं समजलं काय म्हणते काय हा चढत लागलं ना हा. माझं मागं चढायला लागलं आता अरे पण तो दम लागतोय मला मेल्या तुला कसं पडलं कसं आहे माहिती काय हा. हो मी किती वर्ष वारी करतोय माहितीये काय हा 12 67 तर तुम्हाला काय सांगू तुम्ही पहिल्यांदा काय सांगू नको मला फक्त एकच सांग बरं तू आंध्रा नक्की आहेस काय आता बघा तू बाईचा आवाज कोणी येत नाही तुला ती आहे ना सोबत त्याला ती आहे ना बरं त्या संदर्भात बोल ना नीट सांगा तुम्ही त्याला मारताय कशाला अगं तू पण त्यात काही चान्स घेते ही बायको आहे का काय आहे मी ते आहे आहे ना त्याला लगेच हाय हाय करायचं बरं जरा आता घालला चला तू आता तुला पुढे घालता मला तुला सांभाळून घे बाहुले चालती पंढरीची वाट बाहुले चालती पंढरीची वाट बाहुले चालती पंढरी सुखी संसाराची शेवळी वाट सुखी संसाराची शेवळी वाट पाहुले चालती पंढरीची वाट पाहुले चालती पंढरीची वाट मी काय म्हणतोय तू आता काय म्हणण्यापेक्षा मी काय सांगतो ते आहे चंद्रभागा आली का चंद्रभागा आली? हो हे पंढरपूर माझ्या पाय कसं फलत जायला लागलं ना. मी समजून गेलो चंद्रभागा आली आता म्हणजे चंद्रभागेत आलाय आता तेच मी म्हणतोय आता माझी इच्छा नसताना सुद्धा तुला मी इकडे चंद्रभागेत आणून सोडलं आता माझी बायको आणि मी तू आपलं मत तिकडं आता काय करायचं तिकडे आणलं असं नका करू आपण आता चंद्रभागेत ज्ञान करायला जायचं हा असं करू नका तुम्ही स्नान करणार ना मला पण आंघोळ झाला की मला पण आंघोळ झाला याला काय माझा बापूस आहेस तू आज याला आणि मला म्हणतो का आंघोळ घाला वा असं नका करू तुमच्या कुठे तरी चिंपळ हालेल हालायचं पण आधी पण तुला आंघोळ घाल माझी चिंकूर हालणार असं अंगाला मदत करा अंगाला मदत करा मला मदत काय नाही तू आपला इच्छा नाहीतर वाऱ्या केलीस ना आता आमचं आम्ही आपल्या दोघांनी करतो दादा हो पाहुणा असं नका करू मला पण आंघोळ घाला आता इथपर्यंत त्याला आणलंय बरोबर आता थोडक्यासाठी त्याची विचारायची साथ कशाला सोडायची बरोबर बाई कशी बरी बोलते बाई बरी बोलते त्याच्यासारखी बोलते की मग बाई चांगली बोलते विचारा एकदा तो आणला कुठे काय चुकला मला सांगा ना हा बाई बरीच बोलते हे बघ काय चुकलं असं नाही माझा समज नाही असा विषय काही नाही मला काय तुझे पटत नाही आता तू म्हणते म्हणून काय नको मग पहिला आपण येऊ तुम्ही एक काम करा हा तुम्ही या तिकडनं पुढे जाऊन तोपर्यंत घट्ट बिट्ट मी सांभाळतो इथं काय आता तुला आमचं घटना काय तू आणा तू आमचं घटना काय सांभाळणार कारण मी सांभाळतो आणलं लोक तुम्हाला माहिती आहे फक्त लोकांना माहिती आहे का मी आणलाय तो अरे हा बरोबर पण ठीक आहे हे चल आपण आंघोळ करून घेऊया नको नको मग तुम्ही तरी जावा अंघोलीला तू थांबशील तू आले तर मी आले तर तू जाशील ओके लांब राहा हो हो 2 फूट अंतर ठेव आणि लवकर या 2 तासांनी या लवकर नका 2 तासांनी या कशाला
नाही, सावकाश आंघोळ करून सावकाश का बोलतो? काय चंद्रा लगेच एक मुठी मारली तरी होते मी येतो लगेच 2 फूट अंतर ठेवा मग 2 फूट अंतर ठेवायचं काय काय म्हणतो? काय नाही बोलत तुम्ही याला लावू नका. लवकर या. हा लवकर येतो हो दादा. हा बोला. अहो तुमचं गाव तरी कोणतं? माझं ना मी इथलाच इथलाच म्हणजे इथलाच म्हणजे मी कराडचा होय काय? हो. मग तिकडे चिपळूणला कशाला गेला होता तुम्ही? चिपळूण असं गेलो होतो जरा फिरायला. फिरायला? हो. अहो एक मला दिसत नाही. आणि तुम्ही चिपळूणला कुठे फिरायला गेलात? हो जरा बॉर्डर बघा गेलो होतो. बघितलं? हो हो. काय नजरा बघितलं बॉर्डरचा? बराच नजारा बघितला मी. बरं बाई अजून आंघोळ करून कसे राहिले दादा? येतील हो येतील सावकाश येतील. मग तुमचं नाव काय हो? माझं नाव पांडू. पांडू? हो. बाई तुमचं नाव काय? माझं हो. माझं नाव हलवी. पण बाई बातम्या जरा खट्याला वाटतोय ह्या. खट्याळ म्हणजे लय खट्याळ आहे तो. होय ना हो हो. मी बोलतो बरोबर आहे. अहो, माझा नवरा आहे ना तुम्हाला काय सांगू. अहो घरात अजिबात त्याचं लक्षच नाही संसारामध्ये. जरा संशय करू आहे काय? हो. आणि सकाळी उठतो आणि अख्खं गाव आवडायला जातो. घरात आपली बायको आहे काय करते काय नाही इकडे लक्षच नाही. बाई तुला पटतो कसं कमी जवळ? आता पटवून घ्यावं लागतं. आमच्या लग्नाला 10 वर्ष झाली. या 10 सोडून वर्ष. द्यायला सोडून द्यायचा विषय. अहो, काय काय वापरून द्यायचं म्हणतोय नाही नाही काय नाही तुम्हाला तसं नाही म्हणत आहे. हो वाटतं तो काय सांगितलं सोडून नाही, द्यायचं नाही. असं काही देऊ नको मला विचारल्याशिवाय बरं एक काम कर तू आता जाता तू जर हो मला पण आंघोळ करा पहिली. तुला मगाशी सांगितलं तू काय माझा बापूस आहेस काय हो काही या करा हो मी आणला हो, मला काय आपल्याला दिसणार आहे? काय ते दाबायचं आपल्याला काय ते दाबायचं नाही हो. मी काय म्हणते अगं तू सारखी आवं तुझ्यामुळे मला नको तो उगाच ताप होतो मला अहो बिचारा आंधळा आहे तो एखाद्याची हो मदत हो करावी. बाई कशी बरोबर बोलते बरं बघा बघा बघा. अहो तो बिचारा आंधळा आहे. बरोबर की नाही? त्या नदीत गेला आणि कुठं आली गेला. बघ काय करणार मी? तुझ्या मनात ठीक आहे असं एक परमेश्वर त्याच्या रूपात वेगळ्या रूपात का असू शकतो त्याला काहीतरी बायकोचं पण ऐकूया काहीतरी काय तिला बाहेर काढणे तिचं चूक केली कुठं चला लगेच मला तर आंघोळीला आवडलं जा. आंघोळीला जा. चल. हा या लगेच आगुल करून यायची जरा आंघोळ करू काय बरे आंघोळ झाली. पांडुरंगाच्या भजनात इतका तल्लीन झालो होतो अहो, त्याच्यामुळे मला वाटतं यांनी ना 15-20 दिवस आंघोळच केली. हो हो बरोबर तेच काय हो, अगदी चोळून त्यांना मी आंघोळ घातली. लय घासली इकडं पाठी लय घासून काढली. याला सोडला हो हो अगं पण त्याला कुठं चोरली असती ती काय? हा केवढा पाप माझ्या डोक्याला. कुठे काय विचारताय? अगं एवढी पण पण वेळ समजता काय? एवढा म्हणजे 8-10 दिवस त्याने आंघोळ नाही केला हे तुला कसं कळलं अहो, एवढं मळ त्याला गेला ना, आंघोळ घालून घातून. अंगावर मळ गेला. सांगाय पण लाज वाटत नाही जाम आम्हाला. गेला मळ जाम गेला. आगाचा तुझ्या बा आणि हे याला कपडे किती घातला नाही मी हा? हो मला माहिती आहे तसे कपडे त्यांनी फक्त शर्ट घातली. शर्ट फक्त हो, घातला अशी जाऊन गोळी मारली सर्व भर एका वरती आला असा शेवट. शर्ट फक्त यानं घातला आणि बाकीचा कपडा हिनं हो, घातला हे आणलं ना. पॅन्ट मतलब घाला पाहिजे तो घातलाच नाही नको तर माझ्या हिशोबात अहो, ती पॅन्ट त्यांना ना असं पाय टाकायला जमत नव्हतं. माहितीये का त्यांना? त्याला ते नेमकं समजत
त्याने बिचारीने मग पाय आतमध्ये घातला. तुम्ही लय पापी माणूस आहे दिसतो. बघितलं लय संशय काय नाही तुम्हाला काय नाही. लय संशय करू माणूस. काय म्हटला? लय संशय करू माणूस. नाही नाही संशय काय, मी काय संशयचा वगैरे काय विषय नाही. बरं मी काय म्हणतो आता, हा या भूक लागली मला आता, त्याच्यावर काहीतरी नाश्ता पाणी काहीतरी काय अन्न असेल आता ना आपण तुम्ही. सगळं केलं बिचाराचं बरोबर की नाही. आता जाणे अजून काहीतरी आहेच काय? नाश्ता घेऊन यावं. आणि एकादशी आहे. ठीक आहे, मी आडा 2 मिनिटात घेऊन आलो. तासात 2 तासात या सावकाश या. बघितलं असा माझा नवरा. कसा तुम्ही याला संसार केलात काय माहिती लय संसार. स्वतः तुम्हाला जे काय सांगते ना आता आपण तुम्हाला आवडलं. बाई पण मी काय म्हणते माहितीये का, आता आपण एक नाटक करूया. कोणतं हा नवरा तुमचा एवढा संशय करू आहे ना, पुन्हा याला सुधारायला पाहिजे करू. याला जरा सुधारायला पाहिजे. आपण जरा प्रेमाचं नाटक करूया. तुम्ही का आज जर आता जेवण घेऊन किंवा काय घेऊन आला, आमच्या दोघांचं प्रेम मी जेव्हा हो म्हणेन तेव्हा तुम्ही माझ्या बाजूने उभी राहा फक्त. हा सुधरेल ना. हो हो नक्की सुधरेल. बघा तुम्ही. मग माझा नवरा मला पाहिजे पण. हो हो तुम्हाला नवरा तुमचाच भेटेल, फक्त आपण एक नाटक करूया. ठीक आहे ठीक आहे चालेल. तुम्ही चला मला म्हणतास. हा चला. ओय बाबा थांबा, आणलाय. या आणलं. धर. खिचडी आहे ना? मी बनवू का? हा? मी बरं कशा बिचारा आणलाय, त्याला आणलाय ना. ठीक आहे बाबा. हा. ते कुठं? बनवा त्याला. धर. हाय बरोबर, तू नको त्या लाड नको. बरं आहे बघ, गाव कुठे प्रश्न नाही आणली सर. ते आणलंय, त्या खिचडी आणले. हा. याचं एक काम कर. तुझं आता काम सगळं खिचडी दिले, सगळं दिले. माझ्या आता बायकोने मी निघालो. हा आम्ही आता निघालो, आमचा कारभार सगळं संपले. एक मिनिट एक मिनिट. तू असं का म्हणतो? आता कुठे गेला? इकडे असा काय म्हणतो म्हणजे बायको माझी. हा मी आता बायको आता आपल्या झालं तेवढं बंद झालंय. रामकृष्णाने म्हणायचं आणि वाटायला लागायचं. हलवेच सर आपण. बायको कोणाची आहे? बायको माझी आहे. हा? हा काय म्हणतो काय बाबा, ये तुला एवढी जी मदत केली ती तुझी माझी बायको म्हणजे. तू माझी बायको कुठे गेली? आता येणं आला का? हा सोबत जो आहे ना दंडुका, त्या दंडुका जोडून काढी. तुला असा हा जो काय बघतच काय? हे बघ, तुला आता बऱ्या बोलायला जातो. हे हलवे चढ. अजून घाबरू नको. ही माझी बायको आहे. ही माझी बायको आहे. ए, ही बायको कशावरून तुझी बायको आहे? तुला आता नाही म्हणजे तुझं घे तुला का? तर आता मी माझ्या बायको, तू माझी बायको. वाजवा, वाजवा, वाजवा. काय तुम्ही गावाला आलो. हे बा इकडे. काय झालं हे नक्की? मला पण नाही माहिती. मला मारतोय, वाचवा. वाचवायला तुला अजून भरपूर गाडी चांगली. काय विषय आहे इकडे या? माझी बायको आहे. माझी बायको आहे ती. आणि घरगुती भांडण आहे. काय झालं? काय घरगुती भांडण? एक प्रश्न आहे माझ्या जीवन मरणाचा आणि हा म्हणतो घरगुती भांडण आहे. मी आला पण सवाला. अरे बा विषय आहे काय तो पाटील माझी बायको. पाटील माझी बायको. काय सांगतो बसव झाली. हा बरं बसतो. माझी बायको मला पाहिजे. माझी बायको आहे ती. पण बायको कुठं आहे? याला काहीतरी केलं. माझ्या बायको यानं काहीतरी केलं नाही. याला मी सोडीत नाही. हा. हे बघा, हे अध्यक्ष आहेत, हे सरपंच आहेत, हा. हा इकडे पोलीस पाटील आहे. हे अध्यक्ष, हे पोलीस पाटील, या दोघांची सरपंच काय? हे अध्यक्ष सरपंच पोलीस पाटील. तो तर काय बोलायचं तो या दोघांची तुझी अशी ना मग गुलाबा पुढे ये. सारखा बोलता घरगुती प्रॉब्लेम आहे. तुला पण दंडू जोडून काढी. हे वराटच कोणच्यावर तू? सरपंचाची दादागिरी वागायची. बायको याला मारा. तुम्ही काय म्हणता?
गावचा पोलीस पाटील ना होय. हा सरपंच सरपंच. अरे मेली ना हो बायको माझी मला प्रश्न पडला की बा माझं काय मी बायको तो कुणाचा कोण काय तो म्हणतो बायको माझी ए माझी बायको आहे. हे बायको माझी. हे बघ, विषय आमचा असा आहे या माणसाला मी गावापासून इथपर्यंत मदत केली हा आंधळा म्हणतोय आता मला या संशय यायला लागलाय आहे तो आणखी याला हा पण त्याला काय माहिती नाही. हे चार चार बघितलं सरपंच तुमचा भाई हे बघ आमचा विषय असा आहे की तो माझी बायको तो सोबत मला फसवतो हो. हा मला फसवतो जे बायकोला माझ्या काहीतरी भूत लावला ना. पाटील माझी बायको पाटील माझी बायको बरं, याच्यात तोडगा काय तो काढा की म्हणताय बायको माझी मग बायको माझी तू बघा ठीक आहे उद्या बघा त्या पहिल्याला सरपंच अध्यक्ष इकडे मेल्यानं काय गुणगुण काय करा तो चांगला करा माझ्या जीवनमानाचा प्रश्न आहे वाद उभा काय भाताकडे वाद काय काय काढलं पंढरची वारी करतो मी दरवर्षी करतो बायको ते आम्ही ठरवतो जो बायको माझी हे ठरवलं मला काय विचारता याला विचारा अहो ह्या पडसाला आमच्या दोघांची त्याला काय विचारता माझी बायको माझी अरे बाबाला बायको माझी आहे, ती पडसाल आहे काय बघा हो, बघा जाऊन तिथं ती काय जाऊन तिथं भेटा लपले ना तू सांगितल्याशी मला वाटलं हा मी काय म्हणतो जो कोणती आवाज देईल हा. ती आवाज देईल अरे माझी बायको ती काय आवाज मला आवाज एक गप्प एक खटारड्या. एक खोटारड्या तू गप्प बस लगा तू आता माझ्या बायको हे बघा मग मला आवाज पहिला आवाज मी मारणार नाही मी मारणार नाही नाही, पहिला आवाज मी मारणार कोणी पण दोघांपैकी एकाने मारा हा. नाहीतर आमची तुमची बायको तर दोघांपासून बाजूला करू आम्ही येणं पंच येईल पहिला मी मारणार. पहिला मी मारणार तू बस तिथं. अरे माझी बायको ती मला आवाज द्यायची राहणार आहे का? अगं हे हलवे हे काय काना पण जायचं काय हो? नाही नाही अरे नाही मी सुरुवात नाही केली मी प्रॅक्टिस करतो सुरुवात नाही झाली. झाला कॉल करा ना अरे कुठं 1760 नंबर त्यातला एक दाबायचा तिकडे जायचं मारायला गेलो. होय अगं हे हलवे ओय, आता झाला हो. अगं हे हलवे 3 झाले झाला आता माझी बारी माझी बारी आवाज आता अरे माझी बायको तुला आवाज काय देणार? पण आवाज मध्ये काय गरज आहे जरा माझीच बायको आहे. आवाज एक कारभार नाही एक झाला एक कुठं झाला अजून बोललो नाही हे झाला एक काय तर खोटं नको बोलू. एक झाला ना? एक कारभार नाही 2 झाले अध्यक्ष तुम्ही पण बोला जरा त्याला मागे माझी बायको आहे. अरे माझी बायको आहे ती. याला मागणी आता काही नाही. अरे भाडे कारभार नाही का कारभार रे मेल्याला फसवली तुम्ही मला ही बायको माझी ह्याला धरून पाणी झाली हो आता ते आले तिने 3 आवाज दिले माझी बायको बायको तुमचीच आहे जावा बरं मी काय म्हणतोय याला जरा धरून ठेवा आता आम्हाला जाम मार मला गाडी बायको माझी काय आता त्या बायकोचं काय अवतार मी गाडी बसलो ना की तुम्हाला फोन करेन हा आम्ही जातो बायकोला घेऊन आमची बायको कुठे आहे दर्शनात येतो जरा थांबा आम्ही यायचं का हा? आता मेरेनो काय वाटवळ माझ्या प्रपंच वाटवळ केलं केव्हा हा माणसाला अलंकार माझी बायको चांगली सुंदर
अशी नव्हती. काहीतरी गोड बघा कुणी मेल्या कुणाला त्यानं काय केलं आज पक्षातापाची वेळ माझ्यावर आली. अरे मुलगा, अरे बाबा, अरे तुम्ही अरे बसलास ना? अरे तुझ्या मी मजा केली होतो. तू बायकाला संशय देतोस ना बायकोजवळ. त्याचं करतो रे असं काहीतरी. अरे असं करायचं नाही पण ठीक आहे. आता तुझ्या बघतच ना आज आम्ही तुझी शाळा घेतो तुम्हाला पण ह्याच्या पुढे अजिबात करायचं नाही असं. नाही नाही, चुकलं माझं. यापुढे माझ्या बायकोवरती मी संशय घेणार नाही हा. अजिबात काही. पंढरपुरात सुद्धा आलोय असं कुठल्याही माणसाला असं वेळोवेळ काही बोलणार नाही. चांगल्या पद्धतीने करी. बरं यायचं हा या या. हा, चला. धन्यवाद मंडळी. यातील ह्या सगळ्या फारसा या ठिकाणी संपलेला आहे.